कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या 6 महिन्यात चोरीला गेलेल्या मोबाईलमधील 30 मोबाईल शोधण्यात कागल पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी हे मोबाईल मूळ मालकांना ओळख पटवून परत केले। कागल पोलीस ठाण्यात हा कार्यक्रम नुकताच पार पडला। गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस तसंच कागल आठवडा बाजार आणि प्रवासादरम्यान काही लोकांचे मोबाईल चोरीला गेले होते। याबाबत मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या। कागल पोलीस ठाण्यातील पोलिसांनी गेल्या 6 महिन्यात चोरीला गेलेल्या मोबाईलमधील 30 मोबाईल शोधण्यात यश मिळवलंय। चोरीला गेलेल्या मोबाईल हँडसेटचे IMEI नंबर ट्रेसिंगवर ठेवून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला। यातील काही मोबाईल कोल्हापूर शहर आणि परिसरातील लोक वापरत असल्याचं पोलीस तपासात आढळलं। तसंच कर्नाटक, आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यातील काही नागरिक यातील मोबाईल वापरत असल्याचं निदर्शनास आलं। या व्यक्तींशी संपर्क साधून चोरीचे 30 मोबाईल संच हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। हे मोबाईल संबंधित व्यक्तींना परत करण्यात आले। पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले। कर्नाटक राज्यातील मोबाईल चोरट्यांची टोळी सीमा भागात सक्रिय आहे। चोरलेले मोबाईल परराज्यात विक्री केले जातात। लहान मुलं, महिला आणि प्रौढ व्यक्तीही या टोळीत कार्यरत असल्याचं घावटे यांनी सांगितलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया भिसे, चिंतामण बांबळे, विजय पाटील, अरविंद कांबळे, रमेश डोईफोडे, प्रशांत माने, जाफर कुरणे उपस्थित होते।